नमस्कार. माझ्या ऑनलाईन फॅमिलीचं माझ्या आईच्या किचन या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण मेथीचा खाकरा काही थोडे मसाले वापरून बनवूया. मी गव्हाचं पीठ 2 कप घेतलेलं आहे. अर्धा कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ. ओवा हातावरच चांगला बारीक करून घातलेला आहे. थोडीशी हळद, 2 चमचे तीळ, 1 चमचे जिरा क्रश केलेला, पांढरे तीळ, हा गरम मसाला. आता ही मेथी आपण अर्धा तासासाठी मिठाच्या पाण्यात भिजत टाकली होती. त्यातनं काढून ती स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे. आता आपण जेवढे ह्याला बारीक कापता येईल तेवढी बारीक हिचं चॉप करून घ्यायचं आहे. जेवढे हे पीस आपण बारीक करू शकू तेवढा आपला खाकरा एकदम पेपरसारखा पातळ होईल. आता ह्या मिक्स पिठात आणि ह्या सगळ्या मसाल्यात आपण हे कट करून घेतलेली मेथी घालायची. चवीपुरतं मीठ घालायचं. हा जो लाल माझा ठेचा आहे ह्यात मी लाल मिरची, जिरे, लसूण, मीठ चवीपुरतं घालून ठेचा करून घेतलेला आहे. हे सगळं मिश्रण आता आपण हातानं अगोदर मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आणि मग तुम्ही दुधात जर मळलं तर अतिशय उत्तमच चव देते. नाहीतर तुम्ही पाण्यात पण हे तुम्ही मळू शकता, तुमची इच्छा. अतिशय सुंदर असे हे आपले खाकरे तयार होतात. आणि घरी केलेलं कुठलाही पदार्थ चवीचा आणि उत्कृष्टच होतो, कारण करताना आपण ते मनापासून केलेलं असतं. घरच्या माणसं खाणार ही डोक्यात धरून. आता हे रेस्टनंतर परत आपण ह्याला 20 मिनिटाची रेस्ट द्यायची आणि परत येतं ह्या चांगलं मस्त तिंबून घ्यायचं. हे खाकरे करताना 3-4 गोष्टीची आपण दक्षता घ्यायला पाहिजे. एकतर मेथीची भाजी किंवा जी भाजी आपण घालणार आहे ती एकदम बारीक बारीक चॉप करून घ्यायची आहे. दुसरं, पीठ लवचिक चांगलं म्हणून घ्यायचं. जेवढं तिंबून घेता येईल तेवढं तुम्हाला हे तिंबायला पाहिजे. आता एका प्लॅस्टिकच्या कागदावर मी हा गोळा घेतलेला आहे. वरून प्लॅस्टिकच घातले आणि आता लाटण्याने हे व्यवस्थित पेपरसारखं पातळ आपण लाटून घ्यायचं आहे. मंडळी, आपण कोणतंही काम करताना जर ते मनापासून केलं तर ते अतिशय उत्तमच काम तयार होते. बरं, करायचं म्हणून काम करण्यात आणि मनापासून काम करण्यात फारच फरक आहे. आता जर आपण हे जेवण करताना जर जीव लावून जर केलं तर खाणाऱ्याचं पोट भरतंय, करणाऱ्याचं मन भरतंय आणि बघणाऱ्याचं सुद्धा मन सगळं अगदी व्यवस्थित समाधान देणारी गोष्ट होती ती. कोणतंही काम नुसतं तर आले वाट्याला म्हणून करण्यापेक्षा मन लावून केलं कधीही चांगलं. आता आपलं हे वरचा असा पीस काढायचा. बघू शकता तुम्ही किती छान आपलं हा खाकरा तयार झालेला आहे. तर हा लोखंडाचा तवा आहे माझ्याकडे पॅन, त्यावर मी तेलाचं ऑइलिंग करून घेत आहे आणि लाटण्यावरती खाकरा टाकत आहे. आता लाटण्यावर खाकरा कसा घ्यायचा हे तुम्हाला पुढच्या मी पुढच्या खाकरा केल्याला दाखवलं. थोडासा सेट झाला की थोडंसं तेल वरून पण टाकायचं आणि खाकरा भाजताना तो मंद गॅसवरच भाजायचा आहे आणि चांगला प्रेस करूनच भाजायचा आहे. तरच आपले खाकरे 7-8 दिवस टिकतात. आता हा दुसरा खाकरा आपण तयार करणार आहे. एका पाठोपाठी एक अशी सगळी खाकरे मी अशीच तयार करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही, प्लॅस्टिकमुळे आपलं काम सोपं होतं. प्लॅस्टिक वापरू नये, पण कधी ते गरम पदार्थाला वापरू नये. हे असा यूज करणार असेल तर मला वाटतं ह्यात काय तसं जास्त प्रॉब्लेम येणार नाही. शक्यतो प्लॅस्टिक वापरतच नाही बरं कशाला. पण लाटलेला जर खाकरा असेल तर थोडासा जाड होण्याची शक्यता असते. लाटण्या पळपोट्यावर जर आपण पीठ घेऊन लाटलं तर ते थोडंसं जाड राहण्याची शक्यता असते. एकदम पेपर पातळ होतं, पेपरसारखे. भाजताना बाकी तुम्हाला हे प्रेस करून भाजायचं आहे, कारण भाजी आतलं सगळं सामान कच्चं असते. ते व्यवस्थितरित्या भाजलं गेलं तरच आपल्याला पचनाला प्रॉब्लेम काही येत नाही. अगदी व्यवस्थित भाजून घातलं उलटं पालटं करत राहायचं आणि असं प्रेस करत चारी बाजू
आलटून पालटून भाजत राहायचं. तुम्ही आमटी, भाजी, चहासोबत, गुळासोबत, तुपासोबत, लोण्यासोबत खाऊ शकता. खाल्ल्यावर तरीसुद्धा छानच लागते. ते पलटी मारतेस का बघा. आता वरचा पेपर आपण हा काढला. हे लाटण्याच्या वर 1 इंच असं त्याला व्यवस्थित गुंडळून घ्यायचं. लाटणं 1 इंचावर अंतराळ धरायचं. हळूहळू फिरवत पूर्ण पराठा लाटण्यावर घ्यायचा आणि हे असं उचलायचं आणि तव्यावर हळू परत फिरवत फोडायचं. हे नवीन माणसासाठी आहे बरं का. जुन्या माणसाच्या हातावर सुद्धा हे इझी होते. असे सगळे पराठे आपण करून घेणार आहे. बघा आता हातावर टाकले आम्ही. हे गेलं तेल, त्याला मारायची पलटी, की परत दुसऱ्या बाजूला तेल, की परत ह्याला चारी बाजूला प्रेस करून भाजायचं. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. बघू शकता आपले एका पाठोपाठ एक पराठे उत्तमरित्या होत आहेत. चविष्ट, खुसखुशीत. बघा हे पेपरसारखा पराठा आपण लाटलेला आहे. पाहू शकता तुम्ही. एकदा नक्कीच करून पहा. आठवणीनं सबस्क्राईब करा आणि लाईक करा. लाईक पण करा, शेअर पण करा आणि माझ्या रोजच्या रेसिपी पाहत राहा. आपले ही पराठे तयार झाले आहेत. आता पाहू शकता तुम्ही. एक से बढ़कर एक मस्त.